नमस्कार सर्वांना। आजचा व्लॉग आहे तो सॅटर्डेचा आहे आणि सॅटर्डे संडे असा 2 दिवसांचा व्लॉग मी शूट केलेला आहे। सॅटर्डे म्हटल्यानंतर ट्रेनला गर्दी कमी, सीट हक्काची डायरेक्टच मिळून जाते आणि हा सीन आहे तो रेअरली होतो। म्हणजे ह्यांचा आणि माझा बाजूबाजूलाच डब्बा आहे, समोरच हे बसलेले आहेत आणि समोर मी सुद्धा बसलेली आहे। सोडा तर ट्रेनमध्ये कानातले विकण्यासाठी आलेली आणि खाली ट्रेनमध्येच मोस्टली येतात, तर मी सहसा घेत नाही। मी कानातले वगैरे असले काही वापरत पण नाही, पण तिने दिले आणि अचानक मी फक्त टाइमपास करत होती आणि बघता बघता मला एक छानसा कानातल्याचा जोड भेटला सुद्धा आणि छान वाटला। तोच बघता बघता आणखीन दुसरा भेटला, मग तो सुद्धा छान वाटला। असे बघत मी 2 घेतले आणि मैत्रिणींना सुद्धा दाखवले, त्या साईडला बसलेल्या होत्या, त्यांनाही आवडलं, काहीतरी युनिक आहे। आणि मग कानातल्याची एकाची प्राइस 100 रुपये आहे, दोघांची प्राइस 200 रुपये। 2 कानातल्यांचे जोड घेतले तर आहेत, पण माहीत नाही कधी घालेन मी का कधी घालण्याचा मुहूर्त येईल। मला डायमंडच्या वस्तू ना खूप आवडतात। माझ्याकडे 2 प्रकार आहेत, तसेच गोल्डमध्ये डायमंडचेच आणि अंगठीसुद्धा 2 प्रकार आहेत, डायमंडचेच आहेत। तर हे आता मी फर्स्ट टाइम घेतलेलं आहे, ह्याच्या आधीही घेऊन झालेली आहे, पण ते वापरणं होत नाही माझं। तर चला बघता बघता माझं स्टेशनही आलं। संध्याकाळी सुद्धा फारशी गर्दी नव्हती ट्रेनला आणि स्टेशनला हे सुद्धा आले होते। आणि आता घरी जाऊन जेवणाचा विषय की काय बनवायचं, पण भाज्या वगैरे होत्याच घरी, तर सकाळीच असं मनात आलेलं की आज रात्री पावभाजी बनवूया आणि मी सॅटर्डेला संध्याकाळी पावभाजीच बनवली। सकाळचा टोमॅटो सार पण होताच, मग फक्त राईस लावून घेतला। पावभाजीचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलाच आहे, नक्की चेक करा। संडेची सकाळ आहे ती पाणी भरणे आणि कपडे धुण्यापासून होते, पण आज एक्स्ट्राचे शूज वगैरे धुणं चालू होतं कारण की खूपच मळके झालेले आणि त्याचबरोबर घरातील क्लिनिंग ती वरवरची, म्हणजेच कितीही आपण क्लीन केलं ना तर समोरनं पसारा असतोच असतो। आणि हे बॉक्स आहेत ना, ते ह्यांना ड्रायफ्रूट्स भेटलेले दिवाळीमध्ये, ते जे की मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेले आहेत। ते महिना झाला दिवाळीला, ते तसे इथेच आहे, आज उचलेन उद्या उचलेन, ते काय उचलले जात नव्हते। म्हटलं आज हे काढायचे आणि बॉक्सेस फेकून द्यायचे रिकामी। सुका कचरासुद्धा आज होता, त्याच्यामुळे सगळे मी ड्रायफ्रूट्स काढून घेतले साईडलाच। त्या बॉक्सेसला बघून नेहमी विचार करायची, आज आहे ना, आज मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवूनच टाकेन, पण काय तो योग व्हायचाच नाही। पण आज फायनली मी हे बॉक्स खाली केलेत म्हटल्यानंतर आज मी संध्याकाळी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणारच। दरवर्षी की नाही ह्यांना गिफ्टमध्ये ड्रायफ्रूट्सच मिळतात वेगवेगळे। आता ह्यावेळी ना काहीतरी वेगळं, म्हणजे मनुके आणि बदाम आणि काजू हेच असतात, पिस्ता जरा कमी असतात, पण ह्यावेळी त्यांच्या गिफ्टमध्ये ना हे खजूर वगैरे पण होते। तर हा माझा वर्षभराचा स्टॉक होऊनच जाईल, मी काय बाहेरून विकत घेत नाही, वर्षभर मला पुरून जातात। आणि सध्या किती थंडी सुरू झाली, त्याचबरोबर धूळ पण किती येते घरामध्ये। आज पुसलं की लगेच दुसऱ्या दिवशी धुळीचा साचा नुसता साचलेला असतो। दर 2 दिवसांनी तरी ना फडका मारलाच जातो। तर व्हाईट आहे ना सगळं आणि त्याच्यामुळे धूळ लगेच दिसण्यात पण येते, त्याच्यामुळे स्वरला पण ही सवय लागलेली आणि ह्यांचं तर प्रश्नच नाही, हे तर क्लिनिंगमध्ये एक्सपर्टच आहेत, आमच्याही पुढे आहेत। आता सरशी कसं इकडून तिकडून फडका फिरवून घेतला की मग ते क्लिनिंग होऊन जातं ना। आणि माझी ती जागा मेन म्हणजे फ्रूट ठेवण्याची जागा क्लिअर झालेली आहे, ते मला एक वेगळं सुख मिळालं आहे। ते आता पुसून घेतलं मी, कारण की तिथे खूप अडचणच वाटत होती आणि तो मुहूर्तच येत नव्हता उचलण्याचा। तर फायनली आज सगळं झालेलं आहे। आता आय होप लाडूसुद्धा माझे होऊ देत संध्याकाळी। बघा मनावरती घेतलं तर कितीही इझिली गोष्ट झाली आहे, म्हणजे बघा घड्याळामध्ये फक्त 5 मिनटं काटा पुढे सरकलेलं आहे आणि माझी ही क्लिनिंग झालेली आहे 5 मिनटामध्ये। फक्त सगळीकडून मी कपडा फिरवून घेतलेला आहे बस। आता मी इथे फ्रूटसुद्धा लावलेले आहेत आणि हा पाण्याचा जग जो इथेच असतो तो सुद्धा ठेवलेला आहे। 3-4 महिन्यापूर्वी मी ही जी घरामध्ये ठेवण्याची इंडोअरची झाडं आणलेली आहे शोची, ती पहा कशी एकदम झाली। त्यांना रेग्युलर पाणी तर टाकत नाही, पण तसं त्यांनी सांगितलं असं आम्ही पाणी टाकतो, म्हणजे 2 दिवस आड 3 दिवस आड, पण पाणी झाडं आहेत ना पूर्ण झोपूनच गेलेली आहेत। तर कधीपासून चाललेलं माझं नर्सरीमधूनच आता मी झाडं आणणार आणि ह्या कुंड्यांमध्ये लावणार, पण ह्या झाडांची अवस्था बघून मला खूप वाईट वाटलं। ह्यांचं फ्रेश होणं झालेलंच, माझं बाकी होतं, माझी बरीचशी कामं अजून बाकी आहेत क्लिनिंगची, पण म्हटलं त्याच्या आधी थोडा ब्रेक घेतला आणि नाश्ता बनवला। नाश्त्यामध्ये गोड शिरा बनवला आणि चहा दिला पहिला ह्यांना।
म्हणजे हे पण फ्री होऊन जातील एकदाचे. डब्बे घासून घेतले, म्हणजे ज्या डब्यांमध्ये मी पीठ ठेवते किंवा तांदूळ वगैरे ठेवते, डाळी वगैरे, जे डबे खाली झालेले आहेत ते डोळ्यासमोर दिसत आहेत, पण मी हात लावू शकत नाही आठवडाभर तरी. मग त्यांना पहिलं साईडला काढून घेतलं. संडे आहे म्हटलं, ह्यांना आज क्लीन करून टाकते आणि व्यवस्थित सुकवून घेते. म्हणजे कसं आता किराणा माल पण भरला जाईल डीमार्टमधून, तेव्हा मग ते घासण्याची परत मला ते राहून जाणार नाहीत, एकदाचे होऊन जाईल ते पण काम. मग हातासरशी ते काम करून घेतलं इथे, म्हणजे तोपर्यंत सुकूनसुद्धा जातील. आता मला हे किचनमध्ये आल्यानंतर पहिला ॲडजस्ट पॅन दिसत होता की तो खूपच मळका होण्याच्या आधी त्याला काढून क्लीन करण्याचा माझा एक उद्देश असतो आणि ते मी काढलं. सकाळ संध्याकाळ कसं किचनमध्येच आपल्या जेवणाची कामं असतात, तर थोडंफार इकडे तिकडे उडणं बिडणं असतं. माझं हातासरशी कसं धुवून घेणं असतंच, पण हे प्रॉपरली काच बीज घासून वगैरे हे मी महिन्याभरानंतर करते. एकाएकी दिवाळीच्या वेळी माझी अशी साफसफाई नसते, बिलकुल नसते, कारण की खूप अंगावरती येते ही साफसफाई एकाएकी केली तर. आणि हे बघा किती मळ साचलेला आहे, म्हणजे जे फोडण्यांचं वगैरे जे आहे ना, ते 15-20 दिवसांनी जर हे काढून साफ केलं ना तर खूप इझिली निघतं. नाहीतर जे जाड झाल्यानंतर काढायला गेलो ना, मी हे खूप फेस केलेलं आहे. माझा आधीचा ॲडजस्ट होता ना, त्याच्यामध्ये खूप मी असं हे केलेलं. फायनली ते काढून दुसरावाला लावला. तर इथे मी आठवड्याची तयारीसुद्धा करते. इडलीचं पीठ, मी इडली डोसा बॅटर मी रेडी करणार आहे, भिजत टाकणार आहे तांदूळ आणि डाळी. पोटभरीचा हलका फुलका नाश्ता आहे, आठवड्यातून 2 वेळा तरी होतो माझ्याकडे. तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. इथे मी आता तांदूळ भिजत टाकते, बासमती तांदूळ आहेत. आणि मी आज ना पनीर टिक्का बिर्याणी बनवणार आहे, त्याचं प्रिपरेशन करणं आता सुरू होईल माझं. अर्धा तास तरी मी तांदूळ भिजवून घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेला आहे. तर इथे मी तांदूळ आहेत ना तो बॉईल करून घेणार आहे. काही खडे मसाले मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि जिरंसुद्धा टाकलेलं आहे. खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतले, लवंग आणि काळी मिरी, आणि एक मोठी वेलचीसुद्धा घेतलेली आहे. आता छोटा काप दोन काप लिंबाचे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे भात पांढरा शुभ्र राहतो. वरतून थोडंसं मी तूपसुद्धा टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ थोडं जास्तच टाकणार आहे, चवीनुसार नाही म्हणते, कारण की ते पाणी गाळणार त्याच्याबरोबर निघूनच जाणार, त्याच्यामुळे 2 चमचे तरी मी मिठाचं प्रमाण घेतलेलं आहे इथे. पनीर टिक्का बिर्याणी बनवायची, तर त्यासाठी ना पनीर टिक्काचा जो मसाला आहे तो रेडी करते मी इथे. तर बाउलमध्ये मी 4 चमचे दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नसावं आणि जास्त पातळही नसावं, घट्टसर असं दही असावं, म्हणजे मॅरिनेशनसुद्धा चांगलं होतं. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिर्च, पाव चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि वरतून थोडा बिर्याणी मसाला. 1 चमचा आलं लसूण मिरची यांची पेस्ट घेतलेली आहे आणि रोस्ट केलेली कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी. वरतून अशीच टाकून घ्यायची, खूप छान फ्लेवर येतो ह्याच्यामुळे बिर्याणीला. एकदम थोडंसं चवीपुरती ना पिंक सॉल्ट घेतलेलं आहे, नसेल तर थोडासा चाट मसाला यूज करायचा. किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेऊन संपूर्ण मिश्रण मी मिक्स केलेलं आहे. आता मला इथे जास्त तिखट बनवायची नाही आहे बिर्याणी, त्याच्यामुळे मी मसाल्यांचा वापर खूप कमी केलेला आहे. त्याचबरोबर खडे मसालेसुद्धा मी खूप कमी प्रमाणामध्ये घेतलेले आहेत. पनीरचे ना मी असे स्लाईस असे आडवे चौकोनी टाईपचे करणार आहे, कारण की मला ना स्टार्टरसुद्धा बनवायचं आहे. आता पनीर टिक्का बिर्याणी बनते तर त्याचबरोबर मग थोडं स्टार्टरसुद्धा बनवेल ना, म्हणजे थोडेसे फक्त साईज वेगळी, थोडी मोठी साईज असेल पनीरची. आणि बिर्याणीसाठी असे चौकोनी आकारामध्ये मी कापून घेणार आहे पनीरला. इथे 2 शेपमध्ये म्हणजे पनीरसुद्धा कट झालेले आहेत. आता मॅरिनेशन आहे केलेला जो मसाला तो आता मी पूर्ण पनीरला कोटिंग करून घेणार. पहिल्या पनीर टिक्का बिर्याणीसाठी जे पनीर कट केलेले आहेत त्यांना पहिलं कोट करून घेणार आहे. डेअरीवरचं पनीर आहे त्याच्यामुळे खूपच सॉफ्ट आहे, हळूहळू हाताळावं लागतं एकदम. तर पनीर कोटिंग केल्यानंतर त्यांना एक साईडला प्लेटमध्ये काढून घेतले मी. आता जे मला स्टार्टरसाठी मी पनीर ठेवलेले आहेत त्यांनासुद्धा मी मॅरिनेट करून घेणार आहे सर्वांना. दोन्ही आहेत ना पनीर मॅरिनेशन केलेले आहेत ते अर्ध्या तासासाठी मी साईडला ठेवणार आहे. इथे कांदा कट केले आहे तो मी फ्राय करून घेणार आहे गार्निशिंगसाठी. आणि इथे 2 कांदे घेतले ते मी बिर्याणीसाठी घेतलेले आहेत कट करून. आता नवीनच मार्केटमध्ये कांदा आलेला आहे, रडवल्याशिवाय राहतच नाही, फक्त गार्निशिंगसाठीच पाहिजे, म्हणून मी थोडासाच कांदा घेतलेला आहे. आणि हलकासा ब्राउनिश कलर झाला की मी त्याला काढलेला आहे.
त्याचबरोबर ना थोडेसे काजूचे स्लाईससुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत. बिर्याणीमध्ये खूप छान वाटतात, स्पेशली व्हेज बिर्याणीमध्ये बघायलासुद्धा छान वाटतात आणि खायलासुद्धा. तर आता इथे मी स्मोक देते आहे. माझ्याकडे करवंटीचा तुकडाच असतो, त्याच्यामध्येच मी त्या कोणत्याही वस्तूला काही द्यायचं ते स्मोकी फ्लेवर येतो त्याच्याने. तर मी ते करवंटी जाळलेली आहे. पण काय झालं, आधीची करवंटी जाळली, जाड करवंटी असल्यामुळे ना पटकन पेटली पण नाही आणि पटकन विझत होती. दुसरा तुकडा मी घेतला आणि हा थोडासा तुकडा बास होतो. तो दुसरा घेतला, तो तर पनीरमध्येच पडला आणि मग म्हटलं तर राहू द्या, जेवढा स्मोक होईल तेवढाच ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्येच मी थोडाफार धुवा जास्त यायला पाहिजे होता, पण हा कमी आला. जेवढा धुवा छान येईल ना तेवढा स्मोक छान येतो बिर्याणीला. दोन्ही शेगड्या चालू ठेवल्यात आणि एक साईडला मी आता इथे कांदा फ्राय करत घेतलं आहे बिर्याणीसाठी आणि दुसऱ्या साईडला आता पनीर जे कोट केलेले आहे बिर्याणीचे ते सुद्धा मी आता तूप टाकलेले आहे, तुपावरती फ्राय करून घेते. पनीर फ्राय होते बाजूलाच, तोपर्यंत माझा इथे कांदासुद्धा नरम झाला. कांदा नरम झाला की लगेच त्याच्यामध्ये मी टॉमॅटो कटरमध्येच क्रश करून घेतलेला आहे. पेस्ट मी बनवली नाही टॉमॅटोची, कारण की मला थोडा हलका हलका कांदा असा उभा पाहिजेच होता. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे ती टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. जो मसाला लागलेला आहे मॅरिनेशनचा तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता मिक्स करून घेतलेले आहे सर्व काही. हा कांदा टोमॅटोचा फिका मसाला नको वाटायला म्हणून एकदम हलके हलके मसाले टाकलेले, जसे की काश्मीरी मिर्च, लाल मसाला, धना पावडर, जिरं पावडर, हळद, बिर्याणी मसाला, गरम मसाला, हे सर्व थोडे थोडे मसाले टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे. आता या कांदा टोमॅटोमध्ये 1 चमचा दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि थोडंसं तेल सेपरेट झालं ना तोपर्यंत वाट बघणार. तेल सेपरेट झालं की मग पनीर जे फ्राय केलेले आहेत ते सुद्धा ॲड करणार त्याच्यामध्ये आणि आता ह्या ग्रेव्हीमध्ये पनीर व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार. चिकन बिर्याणी बनवताना ना चिकन आपोआप पाणी सोडतं, पण हे पनीर बिर्याणी आहे तर पनीर पाणी सोडणार नाही, त्यामुळे थोडंसं अगदी पाणी ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे. आता थोडीशी हलकी वाफ काढून घेणार मी 2-3 मिनटं फक्त. आता तोपर्यंत साईडला मी पनीर टिक्का आहे ते फ्राय करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी तूपच घेतलेलं आहे. असं काही नाही आहे की आपण तेलावरती सुद्धा हे पनीर फ्राय करू शकतो, पण मी बटर किंवा तुपामध्येच मी फ्राय करते, टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे. आता दोन्ही साईडून मी मस्तपैकी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत, म्हणजे फ्राय करून घेतलेले आहेत. कलर बघा चेंज झालेला आहे. इथे 2-3 मिनटं झालेली आहेत. मी झाकण काढून बघितले तर थोडंसं तेलसुद्धा साईडला आलेलं आहे. आता वरतून काय करणार, कोथिंबीर आणि पुदिना आहे तो वरतून टाकून घेणार. त्याचबरोबर जे तळलेला कांदा आहे, तळलेला काजू आहे तो सुद्धा थोडं थोडं टाकणार आहे, कारण की टॉप लेवलला सुद्धा टाकायचं आहे. तर राईस बॉईल केलेला थंड पूर्ण झालेला आहे. त्याच्यातले मी खडे मसाले आहेत ते काढून टाकलेले आहेत साईडला, कारण की दातामध्ये येतात, त्यामुळे ते कोणत्याही बिर्याणी बनवताना मी पहिले ते खडे मसाले काढून टाकते. वरतून आता टॉपला मी गार्निश करते कांदा, कोथिंबीर आणि काजू. वरतून मी ना थोडंसं केसर दूध बनवलेलं ते सुद्धा ॲड केलेलं आहे. 2-3 चमचे मी वरतून तूप टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवणार. पण त्याआधी तव्याला प्रीहीट करणार 2-3 मिनटासाठी हाय फ्लेमवरती. त्याच्यानंतर लो फ्लेमवरती 15 मिनटासाठी मी बिर्याणी वाफवून घेणार. त्याच्यावरती मी झाकण लूज आहे थोडं, त्याच्यामुळे मी वेट ठेवलेलं आहे. तर इथे तयार झालेली आहे पनीर टिक्का बिर्याणी. सोबतच पनीर स्टार्टर आहेत, पनीर टिक्का स्टार्टर आहे, कोशिंबीर, पापड आणि ताक आहे. सरचा रिव्ह्यू आहे, झोपून उठलेला, त्याच्यामुळे रिव्ह्यू काही खास मिळाला नाही आहे त्याचा. आज आम्ही थोडं दुपारीच बाहेर निघालो, कारण की नेहमी संध्याकाळीच रात्रीच वगैरे बाहेर पडतो, पण तेव्हा ट्रॅफिकसुद्धा मिळतं आणि काही वस्तू वगैरे काही घ्यायचं असेल तरी पण घाईघाई होते. त्याच्यामुळे आज दुपारीच म्हटलं ट्रॅफिक पण नाही मिळणार आणि सगळी कामं होऊन जातील. त्याआधी स्वरलासुद्धा सोडायचं होतं, त्याला क्रिकेटला जायचं होतं, क्रिकेट खेळायला फ्रेंड्ससोबत. आणि आता येणाऱ्या वीकमध्ये माझा स्पेशल डे आहे, त्याच्यामुळे मला हे काहीतरी गिफ्ट घेणार आहेत. काहीतरी गिफ्ट म्हटल्यानंतर तुम्हाला कळेलच पुढे काय घेणार आहेत. ते दाखवलं तर नाही आहे, पण शॉपिंग थोडीफार होणार आहे, कारण की स्पेशल डे आहे तर शॉपिंग होणारच ना नवऱ्याकडून. तर ते सुद्धा घेऊन झालेलं आहे. छानपैकी ह्यांनी मला ड्रेससुद्धा घेतला आणि तो मी वेअर केल्यानंतरच तुम्हाला दाखवेन त्या स्पेशल डेलाच. तर घरी आलो आणि घरी आल्यानंतर जरा फ्रेश होण्यासाठी मस्तपैकी गाणीसुद्धा लावली आणि चहा ठेवला गरम गरम.
मस्तपैकी कडक चहा घेतला, गाणी ऐकत ऐकत मस्तपैकी टाईम स्पेंड केला आम्ही. जसं आम्ही करतो संध्याकाळचा थोडा गप्पा बिप्पा मारणं, तसं तर वेळ भेटतच नाही. आणि हा संडेचाच दिवस असतो की थोडाफार फक्त 15-20 मिनटं आम्हाला गप्पा मारायला मिळतात आणि ते मारूनसुद्धा घेतो. सकाळी भिजवलेला इडलीचे तांदूळ बिंदूळ आहेत ते वाटून घेतले मिक्सरला. आणि हे काम जे मेन काम आहे, जे मी मेथीचे लाडू फर्स्ट टाईम ट्राय केले, म्हणजे एवढे वर्ष मला आईच देत होती. लास्ट इयरला आईने इकडे येऊनच लाडू बनवलेले आणि ते मी शूटसुद्धा केलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देते. आईच्या हातचे लाडू आईच बनवायचे. तर ह्यावेळी तिचा व्हिडिओ मी लावला माझ्याच यूट्यूब चॅनलवरचा आणि मी चेक करून तशाच प्रकारे बनवले लाडू. आणि लाडू इतके छान झाले, इतके छान झालेत की खरोखर मी माझीच तारीफ करते, एवढे छान झालेले आहेत. इम्युनिटीला बूस्ट करणारे हे मेथीचे लाडू आणि ड्रायफ्रूटचे लाडू. कारण की मला असं वाटत नव्हतं की स्वर मेथीचे लाडू खाईन, पण त्याने चक्क खाल्ला आणि त्याला आवडलंसुद्धा. पण त्याच्यासाठीसुद्धा मी आणि सर्वांसाठीच ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत. जसे की मी सकाळी सांगितलंच की आज होत आहेत की नाही माझी बनवून, पण झाले. नोटा माझा बराच खराब झाला, पण 100 आजारांवरती हे 2 लाडू एकदम तयार झाले, मेथी आणि ड्रायफ्रूटचे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि छान छान तुमच्या कमेंट्स करा, जे की मी वाचण्यासाठी खूपच आतुर असते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.